ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, साधू संतांनी जे लिहून ठेवलं आहे ना, त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही आहे. कोण दिवस येईल कैसा, नाही दियाचा भरवसा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, उद्धाराया पार जड जीवा. बघा, काल गुरुवार गोटीला गेलो होतो. गोटीवर परत फिरलो आणि डबल सीट मग मोटरसायकलवर बसलो होतो. मागून एक पीएल माणूस 100च्या स्पीडमध्ये आला आणि त्याने काय केलं, उडून दिलं. बघा, काहीतरी भगवंताची कृपा. लागलं गुडघ्याच्या कोपऱ्याच्या, लागलं, खाली पडलो, म्हणजे भगवंतानं वाचवलं. तेच त्या ट्रॉफिकवर जर गाड्या आल्या असत्या, त्या गाड्यांमध्ये मिरची झाली असती. म्हणजे जीवनामध्ये माणसाच्या काही वेळेला काय येतो, काळ येतो, पण वेळ येत नाही. बघा, म्हणजे मागच्या वेळेला काय झालं, याला गेलो गोटीला, कशाला, देवाचं कीर्तन करायला. आपण म्हणतो देवाचं केलं, देवाचं जरी काही केलं, पण त्याचं जे प्रारब्ध आहे ना पहिल्या जन्माचं, ते त्याला बघावं लागतं. रस्त्यानं चालू आहे राम राम म्हणत, आणि कुत्र्यांना छातीवर पाय ठेवून मुंडकं धरलं, त्याच्यातून वाचलो. आता गाडीवर डबल सीट बसेल आणि मागच्यानं उडून दिले. म्हणजे काहीतरी भगवंताची कृपा आहे आणि आपल्या कर्माचं प्रारब्ध आहे. म्हणून मी जेवढा वेळ मिळेल तेवढा कशा पुढं घालतो आहे. भैरवनाथ चॅनलमध्ये माझं चॅनल कसं आहे, समाज प्रबोधन, विज्ञान आणि आईवडिलांची सेवा आणि आयुर्वेद. का ह्या जीवनामध्ये झाड काय करतं, झाडाला ऊन लागलेलं असतं आणि ते दुसऱ्याला सावली देतं. तसं माझ्या जीवनामध्ये मी कष्ट सहन करतो आणि थोडं तरी दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो. काय, जगा आणि जगू द्या. बघा, आज प्रत्येक माणूस फक्त माझा विचार करतो, जगाचा विचार करीत नाही. आणि म्हणून तुम्ही थोडं तरी जगाचा विचार केला तरी तुमच्या जीवनाचं काहीतरी सार्थक होईल. भगवंत तुमचा पाठीराखा येईल. म्हणून भगवंतांना तुकाराम महाराजांच्या अंगावरती उकळतं पाणी ओतलं होतं तरी त्याला काही झालं नाही. तसं माझ्यावर एवढे संकट येतात का देवाला माझ्याकडून काहीतरी करून घ्यायचं आहे. काय, भैरवनाथ चॅनल आहे, हा भैरोबा कोणाची सेवा करतो, आईवडिलांची. तसं प्रत्येक मुलांनी मुलींनी आईवडिलांची सेवा करावी. आईवडिलांचं काय पाहिजे, शेती पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, पैसा पाहिजे, पण त्यांना सांभाळायचं नाही. म्हणून प्रत्येक माणसाला आव्हान आहे का कोणचा दिवस कसा येईल आणि तो तुम्हाला सांगून येणार नाही. म्हणून उरलेलं आयुष्य आहे ना, तुम्ही आईवडिलांच्या सेवेत, समाजसेवेमध्ये आणि भगवंताच्या चिंतनामध्ये घाला, ही माझी नम्र विनंती आहे. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.